नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरणाचा आलेख कसा काढायचा हे आपण शिकलो। आज आपण आलेख पद्धतीने एकसामायिक समीकरणांची उकल कशी शोधायची हे शिकणार आहोत। यासाठी एक उदाहरण पाहूया। 2x - y = -1, 5x - 2y = 0 या एकसामायिक समीकरणांची उकल आपल्याला काढायची आहे। म्हणजेच दोन्ही समीकरणांचं समाधान करतील अशी बिंदू निर्देशकांची क्रमित जोडी AB आपल्याला शोधायची। ही क्रमित जोडी 2x - y = -1 या समीकरणाचं समाधान करेल। अर्थात AB हा बिंदू 2x - y = -1 या रेषेवर असणार। तसंच AB ही क्रमित जोडी 5x - 2y = 0 या समीकरणाचंही समाधान करेल। अर्थात AB हा बिंदू 5x - 2y = 0 या रेषेवरही असणार। म्हणजेच AB हा बिंदू 2x - y = -1 आणि 5x - 2y = 0 या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू आहे। आपण आता या दोन्ही समीकरणांचे आलेख काढून पाहूया। प्रथम आपण आलेख कागदावर 2x - y = -1 या समीकरणाचा आलेख काढूया। त्यासाठी निर्देशकांच्या क्रमित जोड्या शोधूयात। आता आलेख कागदावर x आणि y अक्ष निश्चित करा। आपण कोणतेही सोयीस्कर प्रमाण ठरवू शकतो। इथे आपण दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर = 1 एकक हे प्रमाण ठरवले। दिलेलं समीकरण आहे 2x - y = -1। x = 0 ही किंमत 2x - y = -1 या समीकरणात ठेवूया। म्हणून 2 × 0 - y = -1 म्हणून 0 - y = -1 म्हणून y = 1 म्हणून x y = 0 1। आता x = -2 ही किंमत 2x - y = -1 या समीकरणात ठेवूया। म्हणून 2 × -2 वजा y = -1 म्हणून -4 वजा y = -1 म्हणून y = 3 म्हणून y = -3 म्हणून x y = -2 -3। आता x = 2 ही किंमत 2x - y = -1 या समीकरणात ठेवूया। म्हणून 2 × 2 वजा y = -1 म्हणून 4 वजा y = -1 म्हणून y = -5 म्हणून y = 5 म्हणून x y = 2 5। आता x = -3 ही किंमत 2x - y = -1 या समीकरणात ठेवून y ची किंमत तुम्ही शोधा। आपण एक सारणी तयार करून त्यामध्ये निर्देशकांच्या या क्रमित जोड्या लिहून घेऊयात। रेषेचं समीकरण आहे 2x - y = -1। आता याची सारणी कशी तयार होईल? x = 0 y = 1 आणि त्याची क्रमित जोडी 0 1। x = -2 y = -3 क्रमित जोडी -2 -3। x = 2 y = 5 क्रमित जोडी 2 5। x = -3 y = -5 क्रमित जोडी -3 -5। आता या बिंदूंमधून जाणारी रेषा काढूया। आता याच आलेख कागदावर 5x - 2y = 0 या समीकरणाचा आलेख काढूयात। प्रथम आलेखासाठी निर्देशकांच्या क्रमित जोड्या शोधूयात। दिलेलं समीकरण आहे 5x - 2y = 0। आता x = 0 ही किंमत 5x - 2y = 0 या समीकरणात ठेवूयात। म्हणून 5 × 0 वजा 2y = 0 म्हणून -2y = 0 म्हणून y = 0 म्हणून x y = 0 0। x = 2 ही किंमत 5x - 2y = 0 या समीकरणात ठेवूया। म्हणून 5 × 2 वजा 2y = 0 म्हणून 10 - 2y = 0 म्हणून -2y = -10 म्हणून y = 5 म्हणून x
y बरोबर 2, 5. x बरोबर ऋण 2 ही किंमत 5x वजा 2y बरोबर 0 या समीकरणात ठेवूया. म्हणून 5 गुणिले ऋण 2 वजा 2y बरोबर 0. म्हणून ऋण 10 वजा 2y बरोबर 0. म्हणून ऋण 2y बरोबर 10. म्हणून y बरोबर ऋण 5. म्हणून x y बरोबर ऋण 2 ऋण 5. आता x बरोबर 4 ही किंमत 5x वजा 2y बरोबर 0 या समीकरणात ठेवून y ची किंमत तुम्ही काढा. आपण एक सारणी तयार करून त्यामध्ये निर्देशकांच्या या क्रमित जोड्या लिहून घेऊया. रेषेचं समीकरण आहे 5x वजा 2y बरोबर 0. आता याची सारणी अशी तयार होईल. x बरोबर 0, y बरोबर 0, क्रमित जोडी 0 0. x बरोबर 2, y बरोबर 5, क्रमित जोडी 2 5. x बरोबर ऋण 2, y बरोबर ऋण 5, क्रमित जोडी ऋण 2 ऋण 5. x बरोबर 4, y बरोबर 10, क्रमित जोडी 4 10. आता या बिंदूंमधून जाणारी रेषा काढा. आता या दोन्ही रेषांचं नीट निरीक्षण करा. काय दिसतंय? बिंदू P 2 5 हा बिंदू या दोन्ही रेषांचा छेदन बिंदू आहे. म्हणजेच P 2 5 हा बिंदू 2x वजा y बरोबर ऋण 1 आणि 5x वजा 2y बरोबर 0 या दोन्ही रेषांवर आहे. म्हणून P बिंदूचे निर्देशक या दोन्ही समीकरणांचं समाधान करतात. आपण या दोन्ही समीकरणांमध्ये x बरोबर 2 आणि y बरोबर 5 या किमती ठेवून बघूयात. 2x वजा y बरोबर ऋण 1. म्हणून 2 गुणिले 2 वजा 5 बरोबर 4 वजा 5 बरोबर ऋण 1. आता दुसरं समीकरण 5x वजा 2y बरोबर 0. म्हणून 5 गुणिले 2 वजा 2 गुणिले 5 बरोबर 10 वजा 10 बरोबर 0. म्हणजेच 2 5 ही या दोन्ही समीकरणांची उकल आहे. आलं ना लक्षात? 2x वजा y बरोबर ऋण 1 या पहिल्या रेषीय समीकरणाचा आलेख म्हणजे एक रेषा आहे. या रेषेवरील प्रत्येक बिंदू 2x वजा y बरोबर ऋण 1 या समीकरणाचं समाधान करतो. 5x वजा 2y बरोबर 0 या दुसऱ्या रेषीय समीकरणाचा आलेख म्हणजे सुद्धा एक रेषा आहे. या रेषेवरचा प्रत्येक बिंदू 5x वजा 2y बरोबर 0 या समीकरणाचं समाधान करतो. 2 5 हा बिंदू या दोन्ही रेषांवर आहे. म्हणून त्याचे निर्देशक या दोन्ही समीकरणांचं समाधान करतात. म्हणजेच 2 5 ही या दोन्ही समीकरणांची उकल आहे. तुम्ही चलाचा लोप करून उकल शोधा आणि याचा पडताळा घ्या. आपण अजून एक उदाहरण आलेख पद्धतीने सोडवूयात. 6x अधिक 5y बरोबर ऋण 16 आणि 3x वजा 4y बरोबर 5 ही दिलेली एकसामायिक समीकरण आहेत. आलेख काढण्यासाठी आपण निर्देशकांच्या क्रमित जोड्या शोधूयात. आता आलेख कागदावर x आणि y अक्ष निश्चित करा. आपण कोणतंही सोयीस्कर प्रमाण ठरवू शकतो. इथे आपण दोन्ही अक्षांवर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक हे प्रमाण ठरवलंय. 6x अधिक 5y बरोबर ऋण 16 या समीकरणात x बरोबर ऋण 1 ही किंमत ठेवूयात. म्हणून 6 गुणिले ऋण 1 अधिक 5y बरोबर ऋण 16. म्हणून ऋण 6 अधिक 5y बरोबर ऋण 16. म्हणून 5y बरोबर ऋण 10. म्हणून y बरोबर ऋण 2. म्हणून x y बरोबर ऋण 1 ऋण 2. आता 6x अधिक 5y बरोबर ऋण 16 या समीकरणात x बरोबर 4 ही किंमत ठेवूयात. म्हणून 6 गुणिले 4 अधिक 5y बरोबर ऋण 16. म्हणून 24 अधिक 5y बरोबर ऋण 16. म्हणून 5y बरोबर ऋण 40. म्हणून y बरोबर ऋण 8. म्हणून x y बरोबर 4 ऋण 8. आता याच पद्धतीने 6x अधिक 5y बरोबर ऋण 16 या समीकरणात x बरोबर 9 आणि x बरोबर ऋण 6 या किमती ठेवून आपल्याला अनुक्रमे xy बरोबर 9 ऋण 14 आणि xy बरोबर ऋण 6 4 हे बिंदू मिळतील. तुम्ही हे करून पहा.
आपण आता एक सारणी तयार करून त्यामध्ये निर्देशकांच्या या क्रमित जोड्या लिहून घेऊयात। रेषेचं समीकरण आहे 6x अधिक 5y बरोबर ऋण 16। याची सारणी अशी तयार होईल। x बरोबर ऋण 1, y बरोबर ऋण 2, क्रमित जोडी ऋण 1 ऋण 2। x बरोबर 4, y बरोबर ऋण 8, क्रमित जोडी 4 ऋण 8। x बरोबर ऋण 6, y बरोबर 4, क्रमित जोडी ऋण 6 4। x बरोबर 9, y बरोबर ऋण 14, क्रमित जोडी 9 ऋण 14। आता 3x वजा 4y बरोबर 5 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी आपण निर्देशकांच्या क्रमित जोड्या शोधूयात। 3x वजा 4y बरोबर 5 या समीकरणात x बरोबर ऋण 5 ही किंमत ठेवूयात। 3x वजा 4y बरोबर 5 म्हणून 3 गुणिले ऋण 5 वजा 4y बरोबर 5 म्हणून ऋण 15 वजा 4y बरोबर 5 म्हणून ऋण 4y बरोबर 20 म्हणून y बरोबर ऋण 5 म्हणून xy बरोबर ऋण 5 ऋण 5। 3x वजा 4y बरोबर 5 या समीकरणात x बरोबर ऋण 1 ही किंमत आता ठेवूयात। 3x वजा 4y बरोबर 5 म्हणून 3 गुणिले ऋण 1 वजा 4y बरोबर 5 म्हणून ऋण 3 वजा 4y बरोबर 5 म्हणून ऋण 4y बरोबर 8 म्हणून y बरोबर ऋण 2 म्हणून xy बरोबर ऋण 1 ऋण 2। आता याच पद्धतीने 3x वजा 4y बरोबर 5 या समीकरणात x बरोबर 3 आणि x बरोबर 7 या किमती ठेवून आपल्याला अनुक्रमे xy बरोबर 3 1 आणि xy बरोबर 7 4 हे बिंदू मिळतील। तुम्ही हे करून पहा। आपण एक सारणी तयार करून त्यामध्ये निर्देशकांच्या या क्रमित जोड्या लिहून घेऊया। रेषेचं समीकरण आहे 3x वजा 4y बरोबर 5। आता याची सारणी अशा प्रकारे तयार होईल। x बरोबर ऋण 5, y बरोबर ऋण 5, क्रमित जोडी ऋण 5 ऋण 5। x बरोबर ऋण 1, y बरोबर ऋण 2, क्रमित जोडी ऋण 1 ऋण 2। x बरोबर 3, y बरोबर 1, क्रमित जोडी 3 1। x बरोबर 7, y बरोबर 4, क्रमित जोडी 7 4। आता दोन्ही रेषांचं नीट निरीक्षण करा। बिंदू Q ऋण 1 ऋण 2 हा बिंदू या दोन्ही रेषांचा छेदन बिंदू आहे। म्हणजेच Q ऋण 1 ऋण 2 हा बिंदू 6x अधिक 5y बरोबर ऋण 16 आणि 3x वजा 4y बरोबर 5 या दोनही रेषांवर आहे। म्हणून Q या बिंदूचे निर्देशक ऋण 1 ऋण 2 या दोन्ही समीकरणांचं समाधान करतात। म्हणून ऋण 1 ऋण 2 ही या एकसामायिक समीकरणांची उकल आहे। दोन चलातील एकसामायिक समीकरणांची उकल शोधण्यासाठी आलेख पद्धतीचाही उपयोग करता येतो हे आपण आज शिकलो। आता तुम्ही याच प्रकारच्या आणखी काही समीकरणांची उकल आलेख पद्धतीने शोधण्याचा सराव करा। आपण काय शिकलो? दोन चलातील एकसामायिक समीकरणांची उकल शोधण्याची आलेख पद्धत आपण शिकलो। प्रथम दिलेल्या दोन चलातील एकसामायिक समीकरणांचा आलेख काढला की आपल्याला दोन सरळ रेषा मिळतात। या रेषांचा छेदनबिंदू या दोन्ही रेषांवर असतो, म्हणून या बिंदूचे निर्देशक या दोन्ही समीकरणांचं समाधान करतात। म्हणून या छेदनबिंदूंचे निर्देशक दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल असते। स्वाध्याय: खालील एकसामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा।